नमस्कार. वाढत्या उन्हामुळे बरेचदा पचनक्रिया मंदावते, उष्माघाताचा त्रास होतो. अशा वेळी या सीझनमध्ये उपलब्ध होणाऱ्या कैरीचा वापर आपल्या रोजच्या आहारात करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कारण कैरीच्या सेवनाने पचन सुधारते, उष्माघात रोखायला मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच आपल्या चॅनलवर कैरीचे विविध रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, जसे की मेथांबा, कैरीची चटणी, पणे, तक्कू, कैरीची डाळ, कढी, लोणची या रेसिपी अवश्य पहा. तर आज आपण गोवा कारवारकडे तयार केली जाणारी, सारस्वत पद्धतीने तयार केली जाणारी उडद मेथी म्हणजेच कैरीचे सार, आमटी किंवा भाजी म्हटलं तरी चालेल. तर असा हा आंबट गोड चमचमीत पदार्थ तयार करणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी 1-2दा तरी हा पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केला पाहिजे. तर यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर इथे आपण जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये उडदाची डाळ घेतली आपण 1 चमचा आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत. कैरीचे तुकडे घेतलेत, मध्यम आकाराची कैरी होती, तिचे तुकडे घेतलेले आहेत. तांदूळ घेतलेले आहेत 1 चमचा आणि आपण इथे मिरच्या घेतल्यात 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला जर बेडगी मिरची मिळाली तर खूपच छान, म्हणजे त्याचा रंगही खूप छान येतो. आणि धणे घेतलेले आहेत 1 चमचा. तर आता इथे गूळ घेतला आहे 3-4 चमचे आणि गुळाचे हे खडेच आहेत तसे. त्यामध्ये आता ही कैरीचे तुकडे घालून घेऊयात. आपण कैरी ही मॅरिनेट करून घेऊयात छान. आणि त्यामध्ये आता थोडीशी हळद घालूयात, थोडंसं तिखट घालूयात आणि थोडंसं मीठ घालून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ही कैरी मॅरिनेट करून थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि बाकीची आपण तयारी सुरू करूयात. हे उडद मेथी कैरीचं सार ही अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी आहे, कारण की यामध्ये आपण उडीद, मेथी दाणे यांचा छान वापर केलेला आहे. आता पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर इथे आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते आहे आणि त्याच्यावरती आपण ही उडदाची डाळ आहे, धुवून वाळवून घेतली तरी चालेल किंवा एखाद्या ओल्या कापडाला थोडीशी पुसून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरची पावडर निघून जाते. ती डाळ आणि तांदूळही तशाच पद्धतीने आपण पुसून किंवा धुवून घेऊ शकता. ते तेलावर घालून छान परतून घेणार आहोत खमंग असे. आणि त्यामध्ये मेथी दाणे घातलेत अर्धा चमचा आणि 1 चमचा आपण इथे धणे घेतलेले आहेत. 1 चमचा धणे, 1 चमचा उडद आणि 1 चमचा तांदूळ आणि 7-8 ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला जर बेडगी मिरची मिळाली तर अवश्य घ्या, त्याचा रंगही खूप छान येतो. आणि अशा रीतीने आता मी गॅस बंद केला आहे आणि बंद गॅसवरती ह्या मिरच्या आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेते आहे, की जेणेकरून मिरच्याही करपू नयेत. आता हे सगळं मिश्रण गार करून घेतलं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे छान वाटून घेणार आहोत, त्याची पावडर करून घेणार आहोत. सगळं आता मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि आता त्याची ही पावडर करून घेतलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा, छान अशी ही पावडर तयार झालेली आहे पूड. तर अशीच पूड आपल्याला हवी आहे. यातली 1 चमचा पूड आपण जी कैरी मॅरिनेट करायला ठेवली आहे त्यात घालूयात, म्हणजे कैरीला आणखी त्याचा स्वाद छान लागेल. आणि हे बघा, त्याला छान आपण मिक्स करून घेऊयात. 1 चमचाभर आपण ही पावडर इथे घातलेली आहे. मॅरिनेशनसाठी ती कैरी बाजूला ठेवूयात आणि इथे या पावडरींमध्ये आता आपण ओल्या खोबरं घालून घेणार आहे. अर्धी वाटी ओल्या खोबरं आहे. हे ओल्या खोबऱ्याचे काप आहेत, आपण किसून घेतलं तरीही चालेल. आणि आता हे आपण मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहोत. आपण जर इथे पाहिलं असेल तर इथे आपण लसूण, आलं कशाचाही वापर केलेला नाही आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. आणि यामध्ये आपण मसालेही खूप कमी वापरलेले आहेत. इथे 2 वाट्या पाणी घालून घेतलेल्या आहे, छोट्या वाट्या आहेत या, की ज्यामुळे आपली ही वाटण जे आहे छान वाटलं जाईल आणि त्याची हे बघा अशी सॉफ्ट अशी छान पेस्ट तयार झाली आहे. अशी अगदी छान आपल्याला चंदनासारखी बारीक वाटून ही पेस्ट घ्यायची आहे. इकडे आता आपण पॅनमध्ये पुन्हा तेल घालून घेतलं, थोडीशी मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यावरती त्यात कढीपत्ता घातला आहे ताजा, हळद, हिंग घालून घेतला आहे आणि मॅरिनेट केलेली आपली जी कैरी आहे ती घालून घेतो आहे. कैरी आपण तेलावर छान परतून घेणार आहोत, म्हणजे कैरीला हिंग, हळद, तिखट आणि मसाल्यांचा स्वाद छान लागेल आणि थोडीशी कैरी शिजायलाही मदत होईल. आपण एक झाकण ठेवून त्याची एक वाफ काढूयात.
हा पदार्थ मोस्टली गोवा आणि कारवारकडे केला जातो. सारस्वत पदार्थ आहे हा. चवीला अत्यंत रुचकर असा पदार्थ आहे. हे बघा, आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया. ओलं खोबरं हे गोवा कोकणच्या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. तर हे बघा, हे वाटण घालून आपण छान परतून घेणार आहोत. या वाटणातले मसाले आणि कैरी यांचा एक छान असा एकजीव होतील आणि त्यांचा स्वाद एकमेकात छान मिक्स होईल यासाठी एक वाफ काढून घेतलेली आहे आपण. आणि आपण जर ही रेसिपी पाहिली तर यामध्ये अजिबात आपण काही जास्त स्पायसेस वापरलेले नाही आहेत. कुठलाही खडा मसाला आपण जास्त वापरलेला नाही आहे. अगदी कमीत कमी साहित्यात ही आपली रेसिपी तयार होते. अगदी आलं लसूणही नाही घातलेलं. इथे त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं आणि ते पाणी घातलेलं आहे. आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण ह्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. कशी पातळ किंवा घट्ट आपल्याला जशी हवी आहे तशी ही उडद मेथी करू शकता. ही आजचं जे प्रमाण आहे हे 3 ते 4 जणांसाठी सफिशियंट अशी आपली ही उडद मेथी तयार होते. आता हे वाटण घातलं, पाणी घातलं आणि आता एक झाकण ठेवून त्याला छान उकळी काढलेली आहे. आणि आपली ही उडद मेथी आता जवळजवळ तयार झाली आहे, कारण की त्यातली कैरीही छान शिजलेली आहे आणि ते सगळं एकमेकात छान असं एकजीव झालेलं आहे. आपण पाहू शकता खूप सुंदर रंगही आला आहे. आणि इथेच आपण बेडगी मिरची वापरली असती तर त्याचा रंग आणखी छान लालसर आला असता. माझ्याकडे बेडगी मिरची नव्हती म्हणून आता मी टेस्ट करून बघते की त्यात गूळ आणि मीठ वगैरे आहे का. ठीक, टेस्ट केल्यावर लक्षात आलं की आपण मीठच घातलेलं नाही आहे, त्यामुळे मीठ घालून घेते. व्यवस्थित मीठ मिक्स करूयात. आणि पदार्थात शक्यतो मीठ हे शेवटीच घालावं. आणि आता त्यामध्ये पुन्हा थोडासा गूळ घालते, कारण की थोडंसं आंबट वाटलं म्हणून गूळ घालून घेतला. तर असं जेव्हा आपण कैरी वगैरे वापरून पदार्थ करतो तेव्हा कैरी कुठली घेतो त्याच्यावरती अवलंबून राहतं. आपण जर तोतापुरी कैरी घेतली तर ती जास्त आंबट नसते. अशावेळी गूळ कमी लागू शकतो आणि गावरान कैरीला गूळ जास्त लागू शकतो. त्यामुळे चव घ्यायची आणि गुळाचं प्रमाण ठरवायचं. तर अशा रीतीनं ही आपली उडद मेथी म्हणजेच कैरीचं सार किंवा कैरीची भाजी, करी किंवा आमटी, अगदी मी तर म्हणेल कैरीचं सांबार सुद्धा म्हणू शकाल. तर ही अत्यंत चविष्ट आणि आंबट गोड आणि टेस्टी आणि टँगी अशी ही रेसिपी तयार आहे. आपण ही गरम गरम वाफळत्या भाताबरोबर तर नक्कीच खाऊ शकता आणि पोळी भाकरीबरोबरही खाऊ शकता. हे बघा, खूपच छान अशी ही तयार झाली आहे. आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. याआधी आपण उडद मेथी बनवली आहे का, ती कशा पद्धतीने बनवली हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशा छान छान स्वादिष्ट रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.